आज 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। डॉक्टर भीमराव आंबेडकर हे एक महान विचारवंत, समाज सुधारक आणि भारतीय संविधानाचे निर्माते होते। त्यांनी आयुष्यभर सामाजिक समानता, शिक्षण आणि मानवी हक्कांसाठी लढा दिला। तसेच बाबासाहेब हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। ते एक महान विचारवंत होते ज्यांनी भारतातील सामाजिक आणि कायदेशीर बदलांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावली। त्यामुळे दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो, जो त्यांच्या विचारांचे आणि योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे। केवळ जन्मतारीख नाही तर एका विचार क्रांतीच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो। या व्हिडिओमध्ये आपण बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतिकारी गोष्टी आणि संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे भीम जयंती साजरी केली जाते हे पाहणार आहोत। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राइम टाइम महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या काळात फक्त समाजासाठीच नाही तर अनेक स्त्रियांसाठी आवाज उचललाय। यातल्याच 5 महत्त्वाच्या क्रांतिकारी गोष्टींबद्दल जाणून घेऊयात। सगळ्यात पहिलं, अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष। ज्या समाजाला पाणीही नाकारलं जायचं त्यांना माणूस म्हणून मान मिळवून देणं ही बाबासाहेबांची महाक्रांतीच होती। स्त्रिया या दुहेरी अन्याय सहन करत होत्या। जात आणि लिंग त्यांना माणूसपणाचं भान दिलं। दुसरं, मूकनायक मधून महिलांचे मुद्दे मांडणे। आपल्या पहिल्या वृत्तपत्रातून त्यांनी महिलांचे प्रश्न समाजासमोर मांडले। त्या काळी हे करणं म्हणजेच क्रांती होती। तर तिसरं, दलित महिलांच्या परिषदा आणि सभा। बाबासाहेब स्वतः महिला या परिषदा घेतल्या आणि त्यांना जागृतीचं, नेतृत्वाचं शिक्षण दिलं। बाबासाहेब म्हणायचे, स्त्रीने मत व्यक्त करायला शिकलं तर ती कधीही गुलाम राहत नाही। चौथं, धार्मिक समतेचा मार्ग दाखवला। बाबासाहेबांनी सांगितलं, कोणत्याही धर्मात जर स्त्रीला दुय्यम वागणूक मिळते तर तो धर्म बदलायला मागे पुढे पाहू नका। समानतेच्या तत्वावर आधारित बुद्ध धर्म स्वीकारून त्यांनी नवा विचार आणि नवं अस्तित्व दिलं। पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, संविधान सर्वात मोठी देणगी आणि महत्त्वाची आहे। भारतीय संविधान जिथे स्त्रियांना समान संधी, समान हक्क आणि समान वागणूक मिळावी म्हणून त्यांनी प्रत्येक कलमात न्यायाचं बीज पेरलं। या फक्त 5 गोष्टी आहेत, पण बाबासाहेबांनी समाज आणि विशेषतः स्त्रियांसाठी असेच अनेक क्रांतिकारी कामे केली आहेत। तसेच संपूर्ण महाराष्ट्रात भीम जयंतीच्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। नागपूर, नाशिक, बुलढाणा, पुणे, मुंबई आणि खास करून चैत्यभूमी येते सगळीकडेच लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना पाहायला मिळतात। तसेच झेंडे, निळे पताके, डीजेच्या जल्लोषात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले असून सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आलाय। आज सकाळपासूनच नागरिकांसह नेत्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी एकत्र दादर येथील चैत्यभूमीला जाऊन महामानवाला अभिवादन केलंय। यावेळी फडणवीस यांनी कविता बोलत बाबासाहेबांना मानवंदना दिलीय। ती कविता कोणती पाहूयात। की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक रिव्हियर्ड फेलो म्हणून त्या ठिकाणी पाहिले जायचे आणि म्हणून तिथलं जे लेमन सोशल सायन्स लायब्ररी आहे, त्या लायब्ररीने असा निर्णय केला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा या लायब्ररीमध्ये लावला जाईल, त्यांच्या हयातीतच तो लावला जाईल, अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला। आणि मग हा पुतळा तयार करण्याची जबाबदारी वाघ यांनी स्वीकारली। ते सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीमागे लागायचे की बाबासाहेब, तुमचा पुतळा बनवायचा आहे, समोर तुम्ही बसलात तर चांगला बनेल। आणि अनेक वर्ष, अनेक वेळा पाठपुरावा केला। शेवटी एक दिवस बाबासाहेबांना वेळ मिळाला आणि बाबासाहेब त्या ठिकाणी गेले। पुतळ्याचं निर्माण सुरू झालं आणि सुरू झाल्याबरोबर जोरदार पाऊस चालू झाला आणि बाबासाहेबांना आठवलं की आपण आझाद मैदानामध्ये गरीब मुलांकरता एक लायब्ररी सुरू केली आहे, जी त्या ठिकाणी मांडवामध्ये सुरू केलेली आहे। त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं भिजतील म्हणून तो पुतळा तसाच सोडून बाबासाहेब आझाद मैदानाकडे गेले आणि त्यानंतर तो पुतळा बनवण्याकरता कधीच परत गेले नाही। शेवटी त्याला तो पुतळा बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी म्हणजे ते नसतानाच तो तयार करावा लागला। त्यामुळे अशा प्रकारे ज्यांच्या ठाई स्वतःचा नाही समाजाचा, स्वतःचा नाही देशाचा, स्वतःचा नाही विश्व कल्याणाचा विचार होता, अशा प्रकारचे बाबासाहेब
हे खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रपुरुष आहे आणि म्हणून आजची वंदना ही राष्ट्रपुरुषाला वंदना आहे, ही राष्ट्र निर्मात्याला वंदना आहे. ती वंदना आपण सगळे देऊया आणि त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याचा या ठिकाणी संकल्प करूया. एवढंच आजच्या या प्रसंगी मी बोलतो. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संसद भवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यानंतर वरळीत आदित्य ठाकरे यांनी ढोल ताशा वाजवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन दिले. तसेच पुण्याहून आमच्या प्रतिनिधी प्रियंका परदेशी यांनी पुण्यातील काही दृश्य पाठवलेत. पुण्यात देखील मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली जाते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महामानवाला अभिवादन केलंय. सोबतच चंद्रकांत पाटील यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शहरातला एका अर्थाने जुना, बहुधा सगळ्यात पहिला आणि संपूर्ण शहर ज्या पुतळ्यापाशी येतच अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशी त्यांना माल्यार्पण करणं, अभिवादन करणं यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे देशाचा कारभार चालू आहे. ती घटना इतकी अचूक आहे की जी पुढचे 1000 वर्ष बदलावी लागणार नाही. काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे याचं मार्गदर्शन म्हणजे घटना जी समतेच्या आधारावर आहे, बंधुत्वाच्या आधारावर आहे आणि एका अर्थाने समान न्यायाच्या आधारावर. अशा प्रकारे आज दिवसभर ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाते. महान विचारवंत, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे निर्माते असे डॉक्टर भीमराव आंबेडकर. दरम्यान अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.